पुण्यामधल्या विषारी दारूच्या हत्याकांडाचं प्रकरण आपल्याला माहिती आहे आणि कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलेली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे। हातभट्टीची दारू शासन मान्य आणि अधिकृत केल्यास ती सर्वसामान्य मजूर वर्गाला परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध होऊ शकेल। तसंच तिच्या उत्पादन आणि विक्रीवरती शासनाचे नियंत्रण राहिल्यामुळे विषारी दारूमुळे होणारे मृत्यू टाळता येतील अशी प्रतिक्रिया रामदास आठवलेंनी दिली आहे। तरी हातभट्ट्या चालू असतातच। हातभट्टीच्या दारूला जर परवानगी दिली तर त्याचा महसूल सरकारला मिळेल। त्यानंतर हातभट्ट्या ज्या आहेत त्या हातभट्ट्यांवर कंट्रोल ठेवता येईल। म्हणजे हातभट्ट्या म्हणजे तुम्ही दारू बनवताची कशी दारू असावी, तर या दृष्टिकोनातून त्याच्यावर पूर्णपणे प्रशासनाचं कंट्रोल असेल। आणि मग मला वाटतं हे जे अशा पद्धतीची प्राणहानी होते आहे तर ही होणार नाही। त्यामुळे याचाही विचार सरकारने करावा।